मंत्री एकनाथ शिंदेंसोबत काल 3 तास बैठक झाल्याचं अब्दुल सत्तारांनी सांगितलंय। शिंदेंनी आदेश दिल्यानंतर अर्ज मागे घेणार असल्याचंही सत्तार म्हणालेत। तर मोठा भाऊ सत्ता हिसकावून घेत असेल तर चिंतन करणं गरजेचं असल्याचंही सत्तार यांनी यावेळी म्हटलंय। अर्ज मागे न घेण्याविषयी नाही, आता सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी 3 तास आमची सर्वांची मीटिंग घेतली। सर्व जिल्ह्याचे आमदार, खासदार, पालकमंत्री, जिल्हा प्रमुख आणि सर्वांच्या मीटिंग घेऊन आम्हाला सूचना दिल्या की ठीक आहे, तुमच्यावर जे ज्या पद्धतीने आपल्याला निधीपासून तर सत्तेमध्ये असतानाही जे अन्याय होऊ लागला याच्याबद्दल पूर्ण आमच्या व्यथा, आमचे जे काही अडीअडचणी सर्व जाणून घेतल्या। भविष्यामध्ये कदाचित अशाच पद्धतीची वागणूक आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मिळाली तर मला वाटतं की पुढच्या भविष्यामध्ये शिवसेनेचा मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतो अशी शंका मला आहे। त्या शंकेनुसार आम्ही ही पुढची रणनीती ठरवण्यासाठी आमची 3 तास सर्व चिंतन मंथन त्याच्यावर झालं आणि आता पुढची रणनीती ते ठरवतील। उमेदवारी अर्ज आता आपल्या मुलाचा जो भरलेला आहे तो उमेदवारी अर्ज मागे घेणार आहात? शेवटी एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत, त्यांनी आदेश दिल्यानंतर निश्चित ते करावं लागतं। मुख्यमंत्री महोदय बी फोनवर बोलले, यासाठी मी तो अर्ज परत घेण्यासाठी आमच्या कार्यकर्त्याला सकाळी बोलून घेईल। सर्वाला शेवटी ही निवडणूक लढताना अनेक बाकीच्या लोकांनी, बाकीच्या मतदारांनी आमच्याशी संपर्क केला होता, आमचा संबंध केला होता। अनेक पक्षाचे लोक, अनेक नेते आमच्या सोबत होते, परंतु हे परत घेताना एक आमच्या कार्यकर्त्याला तरी विश्वासात घेऊन आपण ती उमेदवारी परत घेतली तर नाराजगीचा सूर राहत नाही। 1 नंबरला होतो, आम्ही 2 नंबरला आलो। आमचे फिगर कमी झाले म्हणून आमची पहिले जिल्हा परिषद गेली, त्यानंतर महापालिका गेली, त्यानंतर तुम्ही आज पहा विधान परिषद गेली। असा टप्प्याटप्प्याने असे आमच्या पूर्ण सत्ता आमच्याकडूनच आमचा मित्रपक्ष मोठा भाऊ कधी हिसकून घेत असेल तर त्याच्याबद्दल चिंतन करणं, मंथन करणं, विचारविनिमय करणं, पुढच्या भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणीवर आजपासून तयारीला लागणं हे करणं आमचं काम आहे आणि आम्ही तो केला। आमचा रोष वरिष्ठ नेत्यावर नाही आहे, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीवर बिलकुल नाही आहे। आमचा स्थानिक पातळीवरचा हा जी परिस्थिती निर्माण होऊ लागली राजकारणाची